तर येणाऱ्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, एपिसोडमध्ये काय होणार आहे हे मी अगोदर सांगतच असतो. त्यामुळं या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते तर आपण समोर बघू. पण चालू एपिसोडमध्ये काय झालं त्याबद्दल आपण थोडं बोलून घेऊया. तर मित्रांनो, चालू एपिसोडमध्ये आपण बघितलं की इन्फेक्शन्सला सर लोक येणार होते. अभ्याच्या शाळेत इन्फेक्शनसाठी शिक्षक लोक येणार होते. त्यासाठी त्यांना शाळेत व्यवस्थित यायचं सरांनी सांगितलं होतं. तर मित्रांनो, अभ्याने व त्याच्या मित्राने कपडे स्वतःच्या हाताने न धुता रेश्माकडनं व पल्लीकडनं त्यांचे दोघांचे कपडे धुवून घेतले व त्याला प्रेस मारून ते शाळेमध्ये गेले. यामध्ये मध्याची धमाल तुम्ही बघितली. मध्याची धमाल कॉमेडी तुम्हाला कशी वाटली ते बी तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. तुमच्या कमेंट आम्ही वाचत असतो, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. तर नेमका ते शाळेत गेल्यानंतर सरांनी त्यांना कचरा वगैरे साफ करायला लावला. ते पण तुम्ही सागरची दादागिरी बघितली. त्या सागरच्या दादागिरीला मधुकरचा पलटवार तुम्ही तिथं बघितला. त्यानंतर मित्रांनो, चालू लेक्चर म्हणजे मॅडम शिकवत असताना रेश्मानं उत्तर जे दिलं ते उत्तर अगदी बरोबर होतं व रेश्मा किती आत्मसन्मानाने बोलू शकली. म्हणजे ते मॅडमनं जो प्रश्न विचारला होता तो अगदी तिच्या आयुष्याशी निगडीत होता. त्यामुळे रेश्मा अगदी उत्तम प्रकारे त्या ठिकाणी बोलू शकली. तर मित्रांनो, आता विषय असा आहे की येणाऱ्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार. तर मित्रांनो, कांबळे सर त्यांना सांगितलं आहे की येणाऱ्या एपिसोडमध्ये इन्स्पेक्शनवाले येणार आहे. तर बघूया मित्रांनो, इन्फेक्शनवाले तर पुढच्या एपिसोडमध्ये येणार आहे. परंतु आणखी नवीन ट्विस्ट काय असेल ते तर आपल्याला एपिसोड पाहिल्यावरच मिळेल. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या सर्वांच्या आवडत्या 10वी वेब सिरीज बद्दल धमाकेदार अपडेट बद्दल आज आपण बोलणार आहोत. कालच सोमवार 17 नोव्हेंबर प्रदर्शित झालेल्या एपिसोड 61 ने तर धम्मालच उडवून दिली नाही का. पण आता प्रश्न आहे, एपिसोड 62 कधी येणार आणि त्यात काय काय पाहायला मिळणार. सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आलो आहे. तर मित्रांनो, एपिसोड 61 मध्ये आपण पाहिलं की शाळेत इन्स्पेक्शन म्हणजेच तपासणीला येणार आहेत आणि त्यामुळे मुलांची कशी तारांबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे आभे आणि केवडा यांनी आपल्या विनोदी शैलीने हसवून लोटपोट केलं. जाधव मॅडम आणि पाटील सरांची ती जुगलबंदी आणि प्रिन्सिपल सरांचा तो दरारा, हे सगळं खूप छान जमून आलं होतं. या एपिसोडमध्ये खास करून सामाजिक संदेश खूप प्रभावीपणे मांडला गेला. नुसती मजा मस्ती नाही तर शाळेच्या आणि शिक्षणाच्या जबाबदारीचं भानही मुलांमध्ये कसं रुजतं हे दाखवण्यात आलं. आभे आणि त्याच्या मित्रांनी मिळून इन्स्पेक्शनसाठी केलेली तयारी हे दाखवतं की 10वी हे वर्ष त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं वळण घेऊन येतं. एकंदरीत एपिसोड 61 हा कॉमेडी, ड्रामा आणि थोड्याशा भावनिक क्षणांचा एक उत्तम पॅकेज होता. तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. एपिसोड नंबर 62. आपल्या नियमानुसार 10वी अ चे नवीन एपिसोड दर सोमवारी आणि गुरुवारी दुपारी 1:30 वाजता इट्स माझा या यूट्यूब चॅनलवर येतात. त्यामुळे सोमवारी 17 नोव्हेंबरला एपिसोड 61 आल्यानंतर पुढचा एपिसोड म्हणजेच 62 नंबरचा एपिसोड गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल. आता यात नेमका असणार काय याविषयी बोलूया. इन्स्पेक्शन नंतर शाळेत काय बदल होतील. आभे आणि रेश्मा यांच्यात मैत्रीचं नातं अजून घट्ट होणार की त्यात काही नवीन ट्विस्ट येणार. केवडाची मस्ती अशी चालू राहणार की तिला आभेमुळे काही नवीन जबाबदारीची जाणीव होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांच्या 10वीच्या प्रवासात अभ्यासाचं महत्त्व कसं दाखवलं जाईल. माझ्या अंदाजानुसार पुढील भागात काहीतरी भावनिक वळण असू शकतं किंवा इन्स्पेक्शनचा निकाल काय लागला हे सुद्धा कळू शकतं. तुम्हाला काय वाटतं, एपिसोड 62 मध्ये काय होईल
तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला खूप आवडतात, त्यामुळे कमेंट करायला. आपल्या सर्वांच्या आवडत्या 10वी वेब सिरीज बद्दल धमाकेदार अपडेट बद्दल आज आपण बोलणार आहोत. कालच सोमवार 17 नोव्हेंबर प्रदर्शित झालेल्या एपिसोड 61 ने तर धम्मालच उडवून दिली नाही का? पण आता प्रश्न आहे, एपिसोड 62 कधी येणार आणि त्यात काय काय पाहायला मिळणार? सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आलो आहे. तर मित्रांनो, एपिसोड 61 मध्ये आपण पाहिलं की शाळेत इन्स्पेक्शन म्हणजेच तपासणीला येणार आहेत आणि त्यामुळे मुलांची कशी तारांबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे आभे आणि केवडा यांनी आपल्या विनोदी शैलीने हसवून लोटपोट केलं. जाधव मॅडम आणि पाटील सरांची ती जुगलबंदी आणि प्रिन्सिपल सरांचा तो दरारा, हे सगळं खूप छान जमून आलं होतं. या एपिसोडमध्ये खास करून सामाजिक संदेश खूप प्रभावीपणे मांडला गेला. नुसती मजा मस्ती नाही, तर शाळेच्या आणि शिक्षणाच्या जबाबदारीचं भानही मुलांमध्ये कसं रुजतं हे दाखवण्यात आलं. आभे आणि त्याच्या मित्रांनी मिळून इन्स्पेक्शनसाठी केलेली तयारी हे दाखवतं की 10वी हे वर्ष त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं वळण घेऊन येतं. एकंदरीत एपिसोड 61 हा कॉमेडी, ड्रामा आणि थोड्याशा भावनिक क्षणांचा एक उत्तम पॅकेज होता. तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. एपिसोड नंबर 62. आपल्या नियमानुसार 10वी अ चे नवीन एपिसोड दर सोमवारी आणि गुरुवारी दुपारी 1:30 वाजता इट्स माझा या यूट्यूब चॅनलवर येतात. त्यामुळे सोमवारी 17 नोव्हेंबरला एपिसोड 61 आल्यानंतर पुढचा एपिसोड म्हणजेच 62 नंबरचा एपिसोड गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल. आता यात नेमका असणार काय याविषयी बोलूया. इन्स्पेक्शन नंतर शाळेत काय बदल होतील? आभ्या आणि रेश्मा यांच्यात मैत्रीचं नातं अजून घट्ट होणार की त्यात काही नवीन ट्विस्ट येणार? केवडाची मस्ती अशी चालू राहणार की तिला आभ्यामुळे काही नवीन जबाबदारीची जाणीव होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांच्या 10वीच्या प्रवासात अभ्यासाचं महत्त्व कसं दाखवलं जाईल? माझ्या अंदाजानुसार पुढील भागात काहीतरी भावनिक वळण असू शकतं किंवा इन्स्पेक्शनचा निकाल काय लागला हे सुद्धा कळू शकतं. तुम्हाला काय वाटतं, एपिसोड 62 मध्ये काय होईल? तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला खूप आवडतात, त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, 10वी ही मालिकाचे तुम्ही किती मोठे फॅन आहात ते मला सांगायची गरज नाही. मित्रांनो, 10वी ही मालिका आपल्या सर्वांच्या आयुष्याची किती निगडीत आहे हे तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकाच्या शालेय जीवनात जे वस्तू घडलेल्या आहेत ते आपल्याला या मालिकेच्या स्वरूपातून परत अनुभव परत भेटत आहे. त्या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला तो अनुभव इथं भेटत आहे. त्यामुळे मित्रांनो, या मालिकेला प्रत्येक वयोगटातील मुलं म्हणजे जसे की 17-18 पासून तर डायरेक्ट 49-60 म्हणजे म्हातारे लोकसुद्धा ही मालिका बघतात. नुसतं बघतच नाही तर मित्रांनो, या मालिकामध्ये ते स्वतःला तिथं इमॅजिन करतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ही मालिका? तुमचं काय प्रतिक्रिया आहे या मालिकेबद्दल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व ही वेब सिरीजमध्ये नेमकं पुढच्या एपिसोडमध्ये काय व्हावं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, 10वी ही मालिकाचे तुम्ही किती मोठे फॅन आहात ते मला सांगायची गरज नाही. मित्रांनो, 10वी ही मालिका आपल्या सर्वांच्या आयुष्याची किती निगडीत आहे हे तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकाच्या शालेय जीवनात जे वस्तू घडलेल्या आहेत ते आपल्याला या मालिकेच्या स्वरूपातून परत अनुभव परत भेटत आहे. त्या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला तो अनुभव इथं भेटत आहे. त्यामुळे मित्रांनो, या मालिकेला प्रत्येक वयोगटातील मुलं म्हणजे जसे की 17-18 पासून तर डायरेक्ट 49-60 म्हणजे म्हातारे लोकसुद्धा ही मालिका बघतात. नुसतं बघतच नाही तर मित्रांनो, या मालिकामध्ये ते स्वतःला तिथं इमॅजिन करतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ही मालिका? तुमचं काय प्रतिक्रिया आहे या मालिकेबद्दल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व ही वेब सिरीजमध्ये नेमकं पुढच्या एपिसोडमध्ये काय व्हावं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत 10वी अच्या येणाऱ्या एपिसोडबद्दल. तर मित्रांनो, 10वी अच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 10वी अ या वेबसिरीजचे तुम्ही किती मोठे फॅन आहात ते तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केल्या दिसून येत आहे. तर मित्रांनो, थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं की आपण येणाऱ्या व्हिडिओबद्दल बोलणार आहे. म्हणजे 10वी अचा जो येणारा एपिसोड आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये बघत आहात की रेश्माने अभ्याला आपल्या मनातली गोष्ट सांगितली आहे, परंतु अभ्याने अजूनही रेश्माला हवं ते उत्तर दिलेलं नाही आहे. मित्रांनो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की येणाऱ्या एपिसोडमध्ये अभिजित हा रेश्माला काही बोलू शकतो. म्हणजे जे रेश्माने अभिजितला प्रपोज केलं आहे त्याबद्दल काही अभिजित रेश्माला बोलू शकतो, असं येणाऱ्या एपिसोडमध्ये घडण्याची शक्यता इथं आहे. मित्रांनो, तर तुम्हाला काय वाटतं, अभिजितने रेश्माला होकार द्यावा की नकार? व रेश्माने जर परत अभ्याला प्रपोज केला तर अभिजित जरी हो बोलला तर केवढाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या सर्वांच्या आवडत्या 10वी वेब सिरीज बद्दल धमाकेदार अपडेट बद्दल आज आपण बोलणार आहोत. कालच सोमवार 17 नोव्हेंबर प्रदर्शित झालेल्या एपिसोड 61ने तर धम्मालच उडवून दिली नाही का? पण आता प्रश्न आहे, एपिसोड 62 कधी येणार आणि त्यात काय काय पाहायला मिळणार? सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आलो आहे. तर मित्रांनो, एपिसोड 61 मध्ये आपण पाहिलं की शाळेत इन्स्पेक्शन म्हणजेच तपासणीला येणार आहेत आणि त्यामुळे मुलांची कशी तारांबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे आभे आणि केवडा यांनी आपल्या विनोदी शैलीने हसवून लोटपोट केलं. जाधव मॅडम आणि पाटील सरांची ती जुगलबंदी आणि प्रिन्सिपल सरांचा तो दरारा, हे सगळं खूप छान जमून आलं होतं. या एपिसोडमध्ये खास करून सामाजिक संदेश खूप प्रभावीपणे मांडला गेला. नुसती मजा मस्ती नाही तर शाळेच्या आणि शिक्षणाच्या जबाबदारीचं भानही मुलांमध्ये कसं रुजतं हे दाखवण्यात आलं. आभे आणि त्याच्या मित्रांनी मिळून इन्स्पेक्शनसाठी केलेली तयारी हे दाखवतं की 10वी हे वर्ष त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं वळण घेऊन येतं. एकंदरीत एपिसोड 61 हा कॉमेडी, ड्रामा आणि थोड्याशा भावनिक क्षणांचा एक उत्तम पॅकेज होता. तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. एपिसोड नंबर 62. आपल्या नियमानुसार 10वी अ चे नवीन एपिसोड दर सोमवारी आणि गुरुवारी दुपारी 1:30 वाजता इट्स माझा या यूट्यूब चॅनलवर येतात. त्यामुळे सोमवारी 17 नोव्हेंबरला एपिसोड 61 आल्यानंतर पुढचा एपिसोड म्हणजेच 62 नंबरचा एपिसोड गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल. आता यात नेमका असणार काय याविषयी बोलूया. इन्स्पेक्शन नंतर शाळेत काय बदल होतील? आभे आणि रेश्मा यांच्यात मैत्रीचं नातं अजून घट्ट होणार की त्यात काही नवीन ट्विस्ट येणार? केवडाची मस्ती अशी चालू राहणार की तिला आभेमुळे काही नवीन जबाबदारीची जाणीव होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांच्या 10वीच्या प्रवासात अभ्यासाचं महत्त्व कसं दाखवलं जाईल? माझ्या अंदाजानुसार पुढील भागात काहीतरी भावनिक वळण असू शकतं किंवा इन्स्पेक्शनचा निकाल काय लागला हे सुद्धा कळू शकतं. तुम्हाला काय वाटतं, एपिसोड 62 मध्ये काय होईल? तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला खूप आवडतात, त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, 10वी ही मालिकाचे तुम्ही किती मोठे फॅन आहात ते मला सांगायची गरज नाही. मित्रांनो, 10वी ही मालिका आपल्या सर्वांच्या आयुष्याची किती निगडीत आहे हे तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकाच्या शालेय जीवनात जे वस्तू घडलेल्या आहेत ते आपल्याला या मालिकेच्या स्वरूपातून परत अनुभव परत भेटत आहे. त्या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला तो अनुभव इथं भेटत आहे. त्यामुळे मित्रांनो, या मालिकेला प्रत्येक वयोगटातील मुलं म्हणजे जसे की 17-18 पासून तर डायरेक्ट 49-60 म्हणजे म्हातारे लोकसुद्धा ही मालिका बघतात.
नुसतं बघतच नाही तर मित्रांनो या मालिकामध्ये ते स्वतःला तिथं इमॅजिन करतात. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही मालिका, तुमचं काय प्रतिक्रिया आहे या मालिकेबद्दल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व ही वेब सिरीजमध्ये नेमकं पुढच्या एपिसोडमध्ये काय व्हावं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत 10वी अच्या येणाऱ्या एपिसोडबद्दल. तर मित्रांनो 10वी अच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 10वी अ या वेबसिरीजचे तुम्ही किती मोठे फॅन आहात ते तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केल्या दिसून येत आहे. तर मित्रांनो थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं की आपण येणाऱ्या व्हिडिओबद्दल बोलणार आहे, म्हणजे 10वी अचा जो येणारा एपिसोड आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर मित्रांनो जसं की तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये बघत आहात की रेश्माने अभ्याला आपल्या मनातली गोष्ट सांगितली आहे, परंतु अभ्याने अजूनही रेश्माला हवं ते उत्तर दिलेलं नाही आहे. मित्रांनो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की येणाऱ्या एपिसोडमध्ये अभिजित हा रेश्माला काही बोलू शकतो, म्हणजे जे रेश्माने अभिजितला प्रपोज केलं आहे त्याबद्दल काही अभिजित रेश्माला बोलू शकतो असं येणाऱ्या एपिसोडमध्ये घडण्याची शक्यता इथं आहे. मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं, अभिजितने रेश्माला होकार द्यावा की नकार, व रेश्माने जर परत अभ्याला प्रपोज केला तर अभिजित जरी हो बोलला तर केवढाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आपण 10वी अच्या येणाऱ्या एपिसोडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. मित्रांनो आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये की रेश्माला जे पाहुणे बघायला आले होते तिनं त्यांना कसल्या प्रकारे माघारी घातलं, त्यामुळे रेश्माची आई खूप नाराज झाली आहे हे तर आपण बघितलं. मित्रांनो आता एपिसोड 60मध्ये या सगळ्यांचा काय परिणाम होतो, अभ्याचा निर्णय काय होतो आणि 10वीच्या वर्षाचा शेवट काय असणार चला पाहूया. तर मित्रांनो नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो मागच्या एपिसोडच्या ज्या क्लिप्सवरून हे स्पष्ट होतं की रेश्मा आणि अभ्याच्या नात्याची खरी कसोटी आता लागणार आहे. एपिसोड 60मध्ये रेश्मा अभ्याच्या अखेर शांतपणा एकमेकांशी मन की बात करतील अशी अपेक्षा आहे. रेश्मा तिच्या आईच्या नाराजीमुळे अभ्यासापासून दूर जाण्याचा निर्णय घेणार किंवा अभ्या पुढाकार घेऊन रेश्माच्या आईशी बोलणार. अभ्या जर प्रामाणिकपणे रेश्माच्या आईला समजावून सांगू शकला तर गोष्ट पुढे जाऊ शकते, पण 10वीचं वर्ष संपत आलं आहे आणि परीक्षेचा ताण वाढत आहे. या टेन्शनमध्ये ते त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील, नात्यातील गुंता सोडवतील हा मोठा प्रश्न आहे. 10वी अमध्ये नेहमी बघायला मिळतं की मित्रांची साथ ही खूप मोलाची असते. तर मित्रांनो येणाऱ्या एपिसोडमध्ये मध्याची केवढाची काय दखल असणार ते आपण बघूया. या गंभीर वातावरणामध्ये आपली कॉमेडी किंग मध्ये आणि सर्वात मजबूत मैत्रीण केवढा यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार. मध्ये नेहमीप्रमाणे विनोदी पद्धतीने अभय आणि रेश्माचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करेल. एखादी मजेदार ॲक्टिव्हिटी करून किंवा शाळेतल्या जुन्या आठवणी काढून सध्या मध्ये वातावरण हलकं करू शकतो. तर मित्रांनो 10वी अच्या 60 हा भाग खूप भावनिक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या मते रेश्मा आणि अभय एकत्र राहतील की तात्पुरते वेगळे होतील? कमेंट करून आम्हाला तुमचं प्रेडिक्शन नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, इट्स मज्जाच्या 10वी अ वेबसिरीजचे तुम्ही सगळे किती मोठे फॅन आहात हे आम्हाला माहिती आहे. मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिले रेश्माने शेवटचा निर्णय घेतला आहे आणि आता अभ्याच्या उत्तराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रेश्मा आणि अभ्याच्या मैत्रीत नात्याचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे. पण मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहोत एपिसोड 60चा एकदम धमाकेदार रिव्ह्यू. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो 10वी अच्या येणाऱ्या 60व्या एपिसोड खूप मोठा वळण घेऊन येणार आहे. रेश्माच्या मनात अभयाबद्दल असलेल्या भावना तिच्या आईला कळणार. बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या की रेश्माचं वर्तन बघून तिची आई खूप टेन्शनमध्ये आहे. आता जेव्हा हे सत्य बाहेर येईल तेव्हा रेश्माच्या आईची प्रतिक्रिया काय असेल, त्या रेश्माला काय बोलतील हे बघणं अतिशय
महत्त्वाचं या सगळ्यात आपल्या आवडत्या मध्या, केवडा आणि किरणची भूमिका काय असेल? बहुतेक रेश्माला टेन्शन पाहून मध्या आणि किरण हे दोघं यांच्या बाजूने उभं राहतील आणि परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतील. मध्याची एक नवीन मस्ती किंवा एक वेगळी धमाल पाहायला मिळू शकते. केवडा काय करणार? ती अभ्याची मदत करणार की रेश्माच्या बाजूने बोलणार? केवडाने जर मधल्या काळात अभयला मैत्रीण म्हणून सपोर्ट केला असेल तर आता रेश्माच्या आईसमोर ती सत्य सांगून रेश्माला वाचवण्याचा प्रयत्न करेल का? मित्रांची ही चांगल चौकशी रेश्माच्या अडचणीतून तिला बाहेर कसे काढाल हे पाहणे अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एपिसोड 60मध्ये इमोशनल ड्रामाचा मोठा डोस मिळणार आहे. सत्य बाहेर येणार, त्यामुळे एका बाजूला टेन्शन असेल तर दुसऱ्या बाजूला मित्रांची जबरदस्त साथ. तुमच्या मते काय होणार? रेश्माच्या आई तिचं म्हणणं ऐकून घेणार का तिला रागवणार? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही हा एपिसोड पाहण्यासाठी किती उत्सुक आहात. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, 10वी ही मालिकाचे तुम्ही किती मोठे फॅन आहात ते मला सांगायची गरज नाही. मित्रांनो, 10वी ही मालिका आपल्या सर्वांच्या आयुष्याशी किती निगडीत आहे हे तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकाच्या शालेय जीवनात जे वस्तू घडलेल्या आहे ते आपल्याला या मालिकेच्या स्वरूपातून परत अनुभव परत भेटत आहे. त्या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला तो अनुभव इथं भेटत आहे. त्यामुळे मित्रांनो, या मालिकेला प्रत्येक वयोगटातील मुलं म्हणजे जसे की 17-18 पासून तर डायरेक्ट 49-60 म्हणजे म्हातारे लोकंसुद्धा ही मालिका बघतात. नुसतं बघतच नाही तर मित्रांनो, या मालिकामध्ये ते स्वतःला तिथं इमॅजिन करतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ही मालिका? तुमचं काय प्रतिक्रिया आहे या मालिकेबद्दल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व ही वेब सिरीजमध्ये नेमकं पुढच्या एपिसोडमध्ये काय व्हावं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. आपल्या सर्वांच्या आवडत्या 10वी वेब सिरीजबद्दल धमाकेदार अपडेटबद्दल आज आपण बोलणार आहोत. कालच सोमवार 17 नोव्हेंबर प्रदर्शित झालेल्या एपिसोड 61ने तर धम्मालच उडवून दिली नाही का? पण आता प्रश्न आहे, एपिसोड 62 कधी येणार आणि त्यात काय काय पाहायला मिळणार? सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आलो आहे. तर मित्रांनो, एपिसोड 61 मध्ये आपण पाहिलं की शाळेत इन्स्पेक्शन म्हणजेच तपासणीला येणार आहेत आणि त्यामुळे मुलांची कशी तारांबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे आभे आणि केवडा यांनी आपल्या विनोदी शैलीने हसवून लोटपोट केलं. जाधव मॅडम आणि पाटील सरांची ती जुगलबंदी आणि प्रिन्सिपल सरांचा तो दरारा, हे सगळं खूप छान